म्हणजे योग केंद्र एक कुटुंब आहे आणि आपण सगळेच नेहमी एकमेकाच्या सहकार्यामध्ये असतो, सानिध्यात असतो. वेगळ्या प्रसंगामध्ये आम्ही एकत्र येऊन एकमेकाला मदत करतो. आज आम्ही तिघंजणं ट्रायो कामत, केळकर आणि पाटील असे आम्ही सिनेमोस सादर इथे आहोत. आमचा आदर्श कामतकर आहे, 1981. तर नेहमी कामतकरांकडे बघून चालतो आणि पाटील माझ्या बाजूला असतात कारण पाटील जवळजवळ समवयस्क आहोत. पण कामतकाका आमचे आदर्श आहेत. अत्यंत अजून आनंदी आहे. कधी बघा कामात कधी रुमटले नाही, कोणाच्या टोप्या ओळखतात, मॅनेजरची टोपी जास्त ओळखतात, पण आनंदी आहे. मला खूप आवडतं. योग हा आपला एक वे ऑफ लाईफ झाला पाहिजे हे माझी इच्छा आहे. काही कारण मला पण आता यायला रेग्युलर जमत नाही, पण जवळजवळ 30 वर्ष मी रेग्युलर या क्लासमध्ये येत होतो आणि गेले 2-3 वर्ष काही कारणामुळे येतो. ते मधलं जाग आणि कुठून धावत तिकडे येतो. आलं की मात्र 5:45 वगैरे अर्धा असतो. अजून ती जुनी सोय माझ्याकडे आहे की पाठीत असताना चाव्या माझ्याकडे असायच्या, तिकडे घ्यायचे आणि आम्हाला ती सवय लागली होती 5:45 येऊन म्हणजे सत्कन्या घालायच्या. अजून आपले सगळे लोक येतात. खूप आनंद वाटला की आपण सगळे एकत्र येऊन हा काहीतरी छान प्रोग्राम करतो आहे आणि मग तुमच्या लोकांना पण वाटेल की आपण कधी 50शी गाठतो आणि आपल्या तिथे मातृमंडळीमध्ये आपल्यावर कौतुक होईल. मी सगळ्यांतर्फे तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझ्या मित्रांना पण लग्नाची 75वी गाठावी माझ्या सकट. सर्वांना नमस्कार, लहानांना आशीर्वाद. आज तुम्ही आज सत्कार केला म्हणजे आम्हाला तुम्ही थोडंसं लाभ होईल. कारण हे सत्कार आणि त्याचं गेट टुगेदर मला खूप आवडलं. कारण हे आज बरीच वर्ष योगाला येतात आणि मला सगळ्या गोष्टी घरी जाऊन सांगतात. हे आमच्यात चांगलं हे आहे. ते सांगतात की कोणाचं काय आम्ही आज आमचं चांगलं झालं किंवा कुठे काय ह्यांना हे मिळालं ॲवॉर्ड वगैरे बऱ्याच गोष्टी ते सांगतात. त्यामुळे मी त्याची कनेक्टेड आहे. तुम्ही जरी मी आले नाही तरी बऱ्याच गोष्टी मला समजतात. आणि 50 वर्ष लग्नाला झाली त्याच्याबद्दल मी 2-3 मिनटंच बोलीन की त्या काळातली लग्न कशी होती की मोठ्या घरातली मोठी माणसं ठरवायची आणि त्यावेळेला आम्ही योग्य ते करणार हे आमचा विश्वास असायचा. आणि पण आता एकदम बदललेलं आहे चित्र आणि ते खरं आता म्हणजे आणायला पाहिजे मार्गावर पूर्वीच्या. कारण कुठेतरीच आपली ही पिढी 40 ते 50 वयापर्यंतची जी पिढी आहे ती भलत्या मार्गावरनं चाललेली आहे असं मला वाटतं. कारण आमच्या वेळेचं होतं ते सगळं छान आणि गोल्डन होतं, सोन्याचे दिवस. तर आम्हाला कुठेही कसलाही त्रास झाला नाही. पण आता आहे ना ते आधुनिक काळात ते त्यांना थोडं काही गोष्टी कळत नाही आणि ते मोठ्यांचं ऐकत पण नाहीत. कारण विभक्त कुटुंब पद्धती आल्यामुळे घरात मोठी माणसं नसल्यामुळे त्यांना कोण सांगणारही नाही आणि कोणी सांगितलं तर त्यांना ते पटणारही नाही. कारण त्यांचं अपब्रिंगिंगच विचित्र झालं. आमचं सांगायचं म्हणजे पत्रिकेत 33 गुण जुळले पण प्रत्यक्षात 2 किंवा 3च जुळले. कारण मला प्रचंड प्रवासाची गाण्याची हिला माहिती आहे. गाण्याची आणि ह्याची फिरण्याची किंवा असं गेट टुगेदर किंवा मैत्रिणी असं मला खूप आवडतं. आणि ह्याच्या उलट हे थोडेसे होमसिक आहेत. म्हणजे त्यांना फक्त राजकारण, TV, पेपर एवढंच. म्हणजे फिरायला कुठे फिरायला कुठे माझ्याबरोबर जरा नाटकाला त्याला सिनेमाला त्याला तर ते कधीच आले नाही. पण मी त्या काळातली असल्यामुळे मी धन्यवाद देते स्वतःला. कारण आम्ही दोघांनी एकमेकांना ॲडजस्ट केलं. आणि मी मोठ्या घरातनं श्रीमंत घरातनं आलेली असल्यामुळे त्यांनी मला कष्टाची सवय नव्हती पण त्यांनी मला खूप ॲडजस्ट करून घेतलं आणि माझ्या आवडीनिवडी त्यांनी जपल्या नाही. पण मला त्याचं काहीही वाटलं नाही. मी त्यांना ॲडजस्ट करून घेतलं. तर मला तिथे तरुण कोण असतील तर त्यांना म्हणजे ह्याच्याकडे. आणि लग्नाची 50 वर्षांना पहिली 10 वर्ष पहिली 5 वर्ष सोन्याची असतात. तुम्ही वापरतो त्यामुळे प्रश्नच नसतो, काही कशाचं भानच नसतं तेव्हा.
नंतरची 10 वर्ष ही मुलं आणि त्यांचं संगोपन, त्यांची शालेय आणि पुढची 10-20 वर्ष काय असतात की त्यांचं करिअर, त्यांची लग्न कार्य, मुलींची बाळंतपण. त्यामुळे हे मला तसे भेटलेच नाहीत कधी. पण आता मला हो खरं सांगायचं म्हणजे आम्ही कधी मोकळेपणाने बोललोच नाही. पण आताचा जो पिरियड आहे ना तो खरा गोल्डन मला वाटतो. मला भरपूर वेळ आहे. आमच्या तिन्ही मुलांची शिक्षणं झाली, लग्न झाली, आपापल्या घरी सुखाने देवाची पाहून. पण आता आम्ही व्यवस्थित सुसंवाद करतो, एकमेकांना समजून घेतो आणि आता खरी गरज असते कारण काय ना काय शरीराची पण होतात ना, तेव्हा ते मला बघतात, मी त्यांना बघते. काय एरवी मांडतो पण काय झालं परिस्थिती काय आम्ही एकमेकांना जीव देतो. हेच तर महत्त्वाचं आहे. हां तर तुम्हाला म्हणलं तेच सांगते की हा जो पिरियड आहे ना रिटायर लाईफचा तो तुम्ही एकमेकांना समजून घ्या, एकमेकांना मदत करा. हेल्थ इश्यू असतात तेव्हा आणि एकमेकांच्या आवडीनिवडी जपा. आणि आता ते मला जरा जपायला लागले माझ्या आवडीनिवडी. मला म्हणतात मला कुठे जायचे गाण्यात की तू कुठेही जा, माझी काही ना नाही असं त्यावेळेस. आणि दुसरं मला एकच सांगायचं तुम्ही ज्ञानेश्वरांनी जेव्हा पोथी जेव्हा वाचायला सुरुवात केली तेव्हा मला असं जाणवलं हा विषय इथे नाही पण मी सांगते योगाबद्दल की जसं तुम्ही योगाला जो योगा करता तसं थोडंसं अध्यात्म पण थोडं त्याने जोड असेल तर आपली प्रकृती चांगली राहते. हा माझा अनुभव आहे. मला पुढच्या वर्षी मी 75मध्ये एंट्री करणार. तर माझा अनुभव मी सांगते की जर देवावर श्रद्धा ठेवली आणि देवाचं आपण 2 मिनिटं जरी एखादं स्तोत्र म्हणा किंवा एखादं छोटं पुस्तक जर वाचलं तर या योगाला सपोर्टेड असतो ते. त्यामुळे ज्यांना कोणाला आवड नसेल त्यांनी सुरुवात करा, देवावर श्रद्धा ठेवा आणि देवावर श्रद्धा ठेवल्यावर आपलं आरोग्य पण चांगलं राहतं. एवढंच मला जरा तुम्ही जरी उत्तर द्यायला पाहिजे. त्यांना सांगतोय आता यांनी जे काही तुमच्यावरती जे काही थोडेसे ॲप्लिकेशन केले आहे उत्तर द्यायला पाहिजे काही. त्यांच्या मनासारखं करायला सुरुवात केली. तुम्ही जे म्हणालात ना ते 90% कुटुंबांमध्ये जळगावमध्ये हीच परिस्थिती आहे. ही 33 गुण घालतात येस 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 आता ते आपल्या मुलाबाळांना आपण तसं सांगितलं पाहिजे की तुम्ही ॲडजस्ट करा. असं काय नसतं की हा नवरा सोडला दुसरा नवरा चांगलाच असेल, जो मिळाला आहे त्याच्यावर ॲडजस्ट केलं तरच तुमचं काहीतरी भलं आहे. ॲडजस्टमेंट हे एकच सोल्युशन असतं. दुसरा नवरा दुसरी बायको हे सोल्युशन नाही. हे सोल्युशन नाही. मनाप्रमाणे होऊ दे, त्यांच्या मनाप्रमाणे होऊ दे, त्यांना ॲडजस्ट करायला आईवडिलांनी शिकवलेलं नाही. अनुभव आहे या अनुभवाचे बरोबर तुम्ही मॅडम तुमचे माझं बालविवाह झालेला आहे. माझं 19व्या वर्षात लग्न झालं आणि त्यांच्यात आणि माझ्यात 7 वर्षाचं अंतर. त्यामुळे त्यांनी मला खूप सांभाळून घेतलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लग्न झाल्यानंतर आमच्या घरातही माहेरी खूप गोतावळा होता, सासरी तसेच यांचे भाऊ बहिणी आहेत. त्यामुळे मला काही फारसा फरक नाही पडला. पण जे सांभाळून घेणं असतं की नवऱ्याच्या घरी आपण एक वेगळं आपलं हे आवाज सोडून किंवा कम्फर्ट झोन सोडून दुसरीकडे येतो त्यावेळेला नवऱ्याने सपोर्ट करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि ते केळकरांनी खूप छान प्रकारे केलं. कारण मी खूप लहान होते त्यावेळेला. म्हणजे लग्न म्हणजे काय आणि संसार म्हणजे काय याची कुठे डोक्यात काही कल्पनाच नव्हती. आणि त्यामुळे ते अत्यंत आवश्यक होतं. आणि त्यामुळे काय झालं आमचं पहिल्यापासून बॉन्डिंग झालं आणि ॲज अ मित्र म्हणून आम्ही उत्तम आहोत. त्यामुळे कोणतीही गोष्ट एकमेकांपासून लपवत नाही. जे आपण मित्राशी शेअर करू शकतो ते आम्ही दोघंजणं एकमेकांशी शेअर करतो. त्यामुळे आम्हाला दोघांना असे मित्र आणि मैत्रिणी नाही आहेत की जे आपल्याला असतात. कारण मी तर कॉलेजला गेलीच नाही. माझं सगळं बाहेरून शिक्षण झालं आणि ॲज अ काउन्सिलर म्हणून मी 15 वर्ष लग्नानंतर 45 वर्षानंतर माझं करिअर सुरू झालं ते यांच्यासमोर.
नवऱ्यानेच करायला पाहिजे, कारण स्त्री ही आपल्या घरातून आपल्या कम्फर्ट झोन म्हणून झोनमधून वेगळ्या ठिकाणी आलेली असते. हो खरंच आहे ना, ते सगळ्यांनाच हे जाणवत असेल. आणि अशा वेळेला जर का ज्याच्यासाठी आपण त्या घरात आलो आहे त्या व्यक्तीनेच जर का सपोर्ट नाही केला तर बायकांना खूप अवघड जातं. आणि अशा स्टोरी खूप आहेत म्हणून म्हटलं आमची स्टोरी वेगळीच आहे. बोला ना, कामात एक फोटो घेतो आणि इकडे कामात बोला एक मिनिट कामातला बोला 2006मध्ये मी मध्ये 6मध्ये मी जॉईन केलं. माझ्यानंतर मेनन आले आणि त्याच्यानंतर मी योगा चालू केलं. आज त्याच्या अगोदर मला पटवर्धन म्हणून आमच्या इकडे सर्वांना माहीत असेल पटवर्धन धर तुला बोला आता तुम्ही पर्याय उभे द्या म्हणजे हो मी 2006मध्ये मला आमच्या तिकडे पटवर्धन म्हणून होते, ते माझ्याबरोबर फिरायला यायचे वॉटर्स क्लबमध्ये, त्यांना माहीत आहे. आणि त्यांनी मला प्रोत्साहन केलं की तू आता योगामध्ये पण चालू कर. त्याच्यानंतर मी योगा करायला चालू केला 2006च्या नंतर. आणि त्याच्यानंतर मी इथेच आहे आणि फिरायला पण जातो. आणि ते केल्यानंतर रेग्युलरली मी येतो इथे. आणि मी योगा केल्यानंतर माझ्या मुलांनी बघितलं मी काहीतरी करतो आहे, ते काय आहे ते योगा आहे ते त्यांना समजलं. आणि त्यांनी पण करायला योगा सुरुवात केली. आणि तो योगामधून टीचर झाला, YBLचा टीचर झाला. त्याला बघून माझी ग्रँड डॉटर पण करते, माझी मुलगी पण करते, योगा करते. त्यांच्या घरी सर्व योगी लोक आहेत. आणि आमचं तसं चाललेलं आहे, व्यवस्थित चाललेलं आहे. आणि माझं फिरणं पण चालू आहे. आता मला कंप्लीट झालेलं आहे. आता मी बोलू, माझा आवाज ऐकायला येतं का? त्यांना विचारा, आता ऐकायला येतं का? कामत आणि मी एकत्र जॉईन झालो म्हणजे 1 वर्षाचा डिफरन्स. वी आर द बेस्ट योगा फ्रेंड्स. कामतची फॅमिलीच्या योगा फॅमिली कंप्लीट. शशांक इज फुल्ली ट्रेंड आणि इथं मॅरेथॉन रनर शशांक. आणि सगळ्यात हेल्दी आहे कामत आहे. कामत अजूनही काम करतात, अजूनही त्यांचा बिझनेस चालू आहे. मी माझं 75 एंट्री झालं. आय एम ऑल्सो बँकेचं काम चालू आहे, YCB क्लासेस चालू आहे, संध्याकाळी क्लासेस असतात. नियरली 10-12 तास एनगेज, फुल्ली एनगेज. केळकर सर म्हणजे डॉक्टर कॉलेज प्रोफेसर होते, अजूनही करतात. हा योगाचा गुण आहे. सगळे सिनियर इकडे दिसतात. ते अवसरे व्हेरी बिझी थ्रू आउट द डे योगामध्ये. पाटील
ऐका प्रॅक्टिस आपल्याकडनंच करायची चुका झालं तर आपण सांभाळून घेणार आहे दुसऱ्याकडे गेलो तर काय ऐका ऐका जरा एक मिनिट. पाटील पण बिझी असतात, वर्षातून 2दा-3दा गोव्याला जातात, देवळाचा कार्यकर्ता बघतात सगळे, म्हणजे इज फुली एंगेज. आणि सगळ्यात मोठं आता काम आहे बिल्डिंगच्या रिडेव्हलपमेंट. सेक्रेटरी आहे ना, सेक्रेटरी आहे, हा सगळ्यात मोठा जबाबदारी आहे आता. आणि स्टेशन जवळचं बिल्डिंग आहे ते साईबाईच्या जवळचं बिल्डिंग. काय बिल्डिंगचं नाव काय? नाव सह्याद्री हां सह्यागिरी. त्या सह्यागिरीचे डेव्हलपमेंट रिडेव्हलपमेंटचं मोठं काम जबाबदारी आहे. आता गोव्याला जायचं जाऊ नका, याच्यावर लक्ष द्या. हां हां पुण्याला जावं लागतं. यस आणि एकदम आयडियल फॅमिली आहे बघा. मिसेस पण एकदम ऑल एंगेज. बिग हँड.